Hi dear students, welcome back to Abhijit Sana Maths. In this video, we are discussing practice set 5.3, सरावसांचं 5.3 chapter probability संभाव्यता topic question number 4 घटक क्रमांक प्रश्न क्रमांक 4 for both मराठी and English medium students. तर प्रश्न क्रमांक 4 याप्रमाणे आहे. अंकाची पुनरावृत्ती न करता 0, 1, 2, 3, 4, 5 या अंकापासून दोन अंकी संख्या तयार केल्या आहेत. घटना ए साठी अट तयार झालेली संख्या समसंख्या मिळणे अशी आहे. घटना बी साठी अट तयार झालेली संख्या 3 ने भाग जाणारी असणे अशी आहे. घटना सी साठी अट तयार झालेली संख्या 50 पेक्षा मोठी असणे अशी आहे. तर या प्रश्नामध्ये उकल बघूया. नमुना अवकाश आपल्याला 0, 1, 2, 3, 4 आणि 5 या संख्यापासून दोन अंकी संख्या तयार करायची आहे. तर इथे दोन अंकी संख्यामध्ये 0, 1 अशा अंक येणार नाही, तर 1, 0 हा अंक चालेल आणि अंकाची पुनरावृत्ती म्हणजे 11, त्यानंतर 22, त्यानंतर 33, 44 आणि 55 हे अंक आपल्याला इथे नको आहेत. तर अंकाची पुनरावृत्ती न करता नमुना अवकाश म्हणजेच एस आपण अशा प्रकारे निर्माण करू शकतो. जसं 1 आणि 0 10, त्यानंतर 1 आणि 1 11 हे चालणार नाही, त्यानंतर 1 2 12 म्हणून इथे 10 नंतर सरळ 12 आलेला आहे, 11 हे इथे आलेलं नाही आहे. त्यानंतर इथे 1 3 13, त्यानंतर 1 4 14, त्यानंतर 1 5 15 अशा प्रकारे आपल्याला इथे दोन अंकी संख्या तयार करायची आहे. तर त्या दोन अंकी संख्या तिथे अंकाची पुनरावृत्ती व्हायला नको याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला इथे 1 5 असं 15 मिळालेलं आहे. त्यानंतर 2 आणि 0 मिळून 20 झालेला आहे. त्यानंतर 2 1 21 झालेला आहे. 2 2 22 हे चालणार नाही. त्यानंतर 2 2 22 इथे अंकाची पुनरावृत्ती होत असल्यामुळे चालणार नाही. 2 3 23 इथे चालेल. त्यानंतर 24 25 अशा प्रकारे संख्या आपल्याला इथे तयार झालेल्या आहेत. त्यानंतर 3 पासून 3 0 30, 3 1 31, 3 2 32 अशा प्रकारे इथे संख्या झालेल्या आहेत. 33 इथे 3 या संख्याची पुनरावृत्ती होत आहे म्हणून 33 इथे नाही आहे. त्यानंतर 34 आलेला आहे. 3 4 34 आणि 3 5 35 इथपर्यंत आपल्याला संख्या मिळालेल्या आहे. त्यानंतर 4 आणि 0 40, 4 1 41, 4 2 42 आणि 4 3 43 अशा प्रकारे आपल्याला इथे संख्या मिळालेल्या आहे. 4 4 44 इथे अंकाची पुनरावृत्ती होत असल्यामुळे 44 हा नमुना अवकाशाचा भाग नाही आहे. त्यानंतर 45 4 5 45, त्यानंतर 5 0 50, त्यानंतर 5 1 51, 5 2 52, 5 3 53, 5 4 54 अशा प्रकारे इथे आपल्याला संख्या निर्माण झालेल्या आहे. 5 5 55 इथे 5 या अंकाची पुनरावृत्ती होत असल्यामुळे इथे आपण 55 लिहिलेलं नाही. तर एकूण घटक नमुना अवकाशामध्ये जर आपण मोजले तर एन ऑफ एस म्हणजे 25 आपल्याला इथे मिळत आहेत. तर इथे घटना ए साठी अट आहे तयार झालेली संख्या समसंख्या असणे, म्हणून आपण इथे घटना ए घेतलेली आहे आणि आपल्याला या नमुना अवकाशामधून जेवढेही समसंख्या आहेत त्या समसंख्या आपल्याला इथे लिहायची आहे. तर पहिली समसंख्या ही 10 असल्यामुळे इथे 10 लिहिलेला आहे. त्यानंतरची समसंख्या 12 असल्यामुळे 12 लिहिलेला आहे. त्यानंतर ही 13 ही समसंख्या नाही विषम संख्या असल्यामुळे 13 ह्या घटनेचा घटक होणार नाही, कारण हे सर्व कशाचा घटना आहे तर समसंख्या मिळण्याची घटना असल्यामुळे. म्हणजे आपल्याला नमुना अवकाशातून ज्या संख्या समसंख्या आहेत त्याच संख्या आपल्याला इथून घ्यायचा आहे. 14 समसंख्या असल्यामुळे आलेला आहे. त्यानंतर 20 हे सही सुद्धा समसंख्या आहे. त्यानंतरची समसंख्या ही 24 आहे इथे आलेली आहे. त्यानंतरची समसंख्या ही 30 आहे, 30 सुद्धा इथे आलेला आहे. त्यानंतर 32 34 40 42 बघा, 32 34 40 42 अशा प्रकारे. त्यानंतर 50 52 आणि 54, 50 52 आणि 54 अशा प्रकारे इथे आपण संख्या घेतलेल्या आहेत. ज्या संख्या कोणत्या संख्या आहेत समसंख्या आहेत. तर एन ऑफ ए म्हणजे घटना ए मध्ये एकूण घटक जर विचार केले तर आपल्याला किती घटक आहेत हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 13 घटक असल्यामुळे इथे एन ऑफ ए हे 13 इथे आलेलं आहे. त्यानंतरची घटना बी घटना ही
याची अट आहे तयार झालेली संख्या 3 ने भाग जाणारी आहे. तर इथे आपण नमुना अवकाश आपण इथे घेतलेला आहे एस हे तर इथून आपल्याला 3 ने भाग जाणारी संख्या ज्यामध्ये 3 चा निशेष भाग जातो. 3 ने भाग जाणारी संख्या इथे 12 आहे. त्यानंतर इथे 15 ही सुद्धा 3 ने भाग जाणारी संख्या आहे. त्यानंतर 21, त्यानंतर 24, त्यानंतर 30. बघा इथे आपण 12 लिहिलेला आहे, 15 लिहिलेला आहे, 21 लिहिलेला आहे, 24 लिहिलेला आहे, 30 लिहिलेला आहे. म्हणजेच अशा संख्या ज्या या नमुना अवकाशामधून पूर्णपणे 3 चा भाग जातो. त्यानंतरची संख्या ही इथे बघा 42, इथे सुद्धा 3 चा निशेष भाग जातो. त्यानंतर 45 मध्ये सुद्धा 3 चा निशेष भाग जातो. त्यानंतर 51 आणि 54 या प्रकारे इथे आपण पूर्ण निशेष भाग जाणाऱ्या संख्या इथे आहेत. तर घटना बी मध्ये एकूण घटनांचा विचार केला, एकूण घटकांचा विचार केला तर 12, 15 अशा प्रकारे एकूण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 एकूण 9 घटक असल्यामुळे आपण एन ऑफ बी म्हणजे आपल्याला इथे 9 लिहिलेलं आहे. त्यानंतरची घटना सी साठी अट ही तयार झालेली संख्या 50 पेक्षा मोठी असणे अशी आहे. तर नमुना अवकाश आपल्याला माहित आहे. तर नमुना अवकाशामधून आपल्याला 50 पेक्षा ज्या संख्या मोठ्या आहे त्या संख्याच आपल्याला सी मध्ये घ्यायचं आहे. तर इथे 50 पेक्षा मोठी संख्या 50 ही संख्या सारखी असल्यामुळे 50 येणार नाही. 50 पेक्षा मोठी 51, त्यानंतर 52, त्यानंतर 53 आणि त्यानंतर 54 अशा प्रकारे 51, 52, 53 आणि 54 अशा प्रकारे इथे 4 घटक येत असल्यामुळे एन ऑफ सी इथे 4 आलेलं आहे. अशा प्रकारे आपण मराठी माध्यमचं गणित बघितलेलं आहे. Now same problem for English medium students. The question is two-digit numbers are formed using digits 0, 1, 2, 3, 4, 5 without repetition. This repetition word is very important of the digits. Condition for event A, the number is formed is even. First, the event A is the even numbers. Condition for event B, the numbers formed is divisible by 3. And the condition for event C, the number formed is greater than 50. Now coming to the solution parts, we have to form two-digit numbers without a recursion or repeating those numbers. Then we have to form those numbers from 0, 1, 2, 3, 4 and 5. Now in the sample space S, we have to form the numbers which are formed by these numbers without repeating. The first number will be 0, 1. This is not allowed because this is not two-digit number, and repetition of the number, that is 11, 22, 33 and 44 and 55. Those numbers are also not allowed because here the numbers are repeating. Means we have to write down the numbers in the sample space only. Those numbers are not repeating and only two digits numbers. Then the numbers are 1, 0, that is 10. 1, 1, 11 not allowed. 1, 2, that is 12. 1, 3, that is 13. 1, 4, that is 14. 1, 5, that is 15. Likewise, and next number 2, 0, that is 20. 2, 2, 2, 1, that is 21. 2, 2 not allowed. Therefore, this 22 is missing because of repetition. Likewise, we have to form the numbers without repetition, which we have seen earlier in Marathi script. Now the next number, that is 22, is not allowed. Therefore 23, then 24, then 25, and then the next number forming 30, 30, 31, 32, 34, and 35. Then 40, 40, 41, 42, 43, 44 not allowed. 45 likewise. Then the next numbers are 50, 50, then 51, 52, 53, 54 likewise, and 55 not allowed. Therefore, we form the sample space of the numbers, which are numbers are formed by 0, 1, 2, 3, 5 without repeating and two-digit numbers. On counting the elements in the sample space are, there are total 25 numbers, which this 10, 1, 11, 2, third one, fourth one, fifth one, sixth one, seventh one, eighth one, ninth, 10th. Likewise, if you count the total numbers in the sample space as, then you can find that
the number of S is equals to 25. Now here the condition for event A, the number is formed is even. Now we have to write the elements in event A. Those numbers are only even, which we have to write down from the sample space S. Therefore, this is a 10 is an even number. Next even number 12, next one 14, next one 20, that next one 24 likewise. And after 24 there is a 30, 32, 34, likewise 30, 32, 34, then 40, then 42, 50, likewise, then 52 and 54. We have written down the numbers from sample space in the event A, which are even numbers. Now, on counting how many numbers are in event A, then we will found that there are total 13 numbers. On counting, you can count that there are total 13 numbers. First one, second, third, fourth, fifth, sixth, seventh, eighth, ninth, 10th, 11th, 12th, 13th. Total numbers are 13. Therefore, the number of A is equals to 13. Condition for event B, the number formed is divisible by 3. Now here B equals to, we have to select the numbers which are completely divisible by 3 from this sample space. Then 12 is the first number which is completely divisible by 3. Then 15 is the next number. Then 21, then 24. We have to pick those numbers from this S which are completely divisible by 3. Then the next number will be this 42, and then this 30, because 30 is also completely divisible. Then next number 45, and then 51, and then 54. Then we have to write down these numbers from sample space here in event B. These are the numbers, that is 12, 15, 21, 24, 30, 42, 45, 51, and 54, which are completely divisible by 3. Now, on counting how many numbers are in B event, then on counting you will find that there are total 9 numbers in event B. Now the third event, event C, the numbers formed is greater than 50. Now we have to write the event C, the numbers which are formed more than 50. Means 50 not allowed, but more than 50 allowed. Therefore 51 more than 50. 52 is more than 50. 53 is more than 50, and 54 is also more than 50. Therefore we have to write down 51, 52, 53, and 54 here. Now the total numbers on counting in event C, there are total 4 numbers. Therefore, number is, n of C equals to 4. In this way, we have solved this question in Marathi. तर चॅनलला लाईक करा, शेअर करा and subscribe करा. Then do like, share and subscribe Abhijit Sana Maths to get more mathematics videos.